उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी इंडिया आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। तर मतदार राज्यात जो कौल देईल तो मान्य असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं। पाहूया। इंडिया आघाडीला चांगलं समाधानकारक मिळेल, मोदी विरोधी लाट आहे अशा प्रकारची चर्चा होती। नंतर तिला एक्झिट पोल आलेला आहे, त्यामध्ये भाजप मोदींना पुन्हा एकदा समर्थन मिळताना पाहायला मिळते। याच्यामध्ये कोण आहे बघितलं पाहिजे ना, याच्या मागे किती सट्टेबाजारांचा किती संबंध आहे, याच्यामध्ये किती स्टॉक मार्केटचा संबंध आहे, याच्या मागचं राजकारण काय, किती सरकारी यंत्रणावर दबाव, हे सुद्धा विचार केला गेला पाहिजे। सगळ्या गोष्टी ज्या दिसतात त्या राजकारणामध्ये आपण बघतोय एका ते मॅथमॅटिक्स आहे। आणि या मॅथमॅटिक्स मध्ये माझं तर म्हणणं आहे की हा लोकशाहीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाला आहे। ज्यावेळेला आपण मतदान गुप्त पद्धतीने करतो, का करतो की प्रत्येक माणसाला त्याचं पारदर्शक पद्धतीने आणि न घाबरता त्याने मतदान केलं पाहिजे। दुर्दैवाने तुम्ही लोकांच्या मतदानाच्या नंतर 4 तारखेपर्यंत थांबू शकत नाही। 4 तारखेच्या लोकांचं जनमत कोण येईलच ना तुम्हाला। हे करण्यामागचा उद्देश काय? आणि तुम्ही जर बघाल तर सगळ्यांचे सर्वे आणि सगळ्यांचे मापदंड जे आहे ते जवळपास सगळे सेम आहेत। आणि तुम्ही रिझल्ट जर बघाल तर काही ठिकाणी जितक्या सीटा लढलेल्या आहेत, म्हणजे काँग्रेसने तामिळनाडूमध्ये 9 सीटा लढल्या, दिल्यात 13। मी बघितलं आता काल ते कुठला सर्वे काल एक्झिट सर्वे ना, एक्झिट त्यांनी सांगितलं एक्झिट आहे की बाबा शिंदे आणि ठाकरे शिवसेना एकमेकांविरुद्ध लढतात 13 सीटांवरती। एकाला सांगितलं तुम्ही 9 सीटा मिळणार, एकाला सांगितलं 8 सीटा मिळणार। जेव्हा लढतच नाही म्हणून तेवढं येणार कशा? म्हणजे आता मॅथमॅटिक्स मध्ये काहीतरी चुकी आहे, आता सर्वे मध्ये काहीतरी चुकी आहे। शेवटचा प्रश्न, तुम्हाला किती लीड मिळेल आणि मुंबईमध्ये महाविकास आघाडीचं चित्र काय असेल? मुंबईमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, महाविकास आघाडीचं तुम्हाला चित्र असं दिसेल की काही लोकांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकलेली असेल। हे पहिलं माझं वाक्य। आणि दुसरं, मुंबईमध्ये आम्ही 6च्या 6 सीटामध्ये तुम्ही बघाल पियुष गोयलला पण तुम्हाला वाटतं थोडं सोपं जाणार। तुमची लीड काय असेल? जी पण लोक येतील ती सर्वांना लीड करायला तयार आहे। असं बघा की मी नेहमी सांगते की मी कॉन्फिडंट आहे। मी नेहमी सगळ्या लोक जनतेचा रिस्पेक्ट करते। जो पण निर्णय असेल त्यामुळे तो मी स्वीकारेन, जो पण निर्णय दिलेला आहे। आणि लोकांच्या सेवेसाठी मी सादर तत्पर आहे। त्यामुळे लोक जिथे सांगतील तिथे काम करायला होईल। पाहतो मी कॉन्फिडंट आहे, मात्र लोक जे काही ते स्वीकारायला तयार आहेत। 20 वर्ष एवढ्या पाहायला मिळते। कॅमेरामन हेमंत कदम सर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।